सायले तू येणार आहे का नाही मला एकदाच सांग बरं का त्याला मारायला. अरे भाई आत्ता चल आत्ता. ऐक ना किरणे तुला सांगायचंय का नाही त्याचं घर आम्हाला कुठे कुठं नाही का आम्ही जाऊ डायरेक्ट गल्ली मध्ये. तुम्ही काय येडे झालेत काय? अरे यार चल तू. ऐक ना, ए, तसं नको काय नको ऐकू. सांगू आम्हाला. ए, गावे चल. आज तो मारणार भाई अरे काय पण चल. होऊ दे. सर तू गिरणे आले, नको तुझ्या बोलू घरामध्ये भाऊ. घुसणार आहे आज आणि ए, काय बजरंगदा पप्पाला बोलू ना. पप्पा लवकर त्याला चौकात भांडण चालले. कोणाची भांडण चालू आहे? आपल्या किरण दादाची भांडण चालले. ए यार काय झालंय? कशाला भांडणं करताय? सरक म्हणजे हे सोड. त्याला आज मारूनच टाकतो का नाही बघ. ए यार काय झालं किरण? अहो दत्त भाऊ ही त्या सुम्याला मारायला चाललीत. काय नाही त्यांनी लय ए मोठा विषय अरे केला. काय झालं काय? काय अडगल भांडणं करतो गेलाय. बस? अरे थांब 2 मिनिटं थांब. ए अमित काय झालंय? कशाला मारायला चाललाय त्याला तुम्ही? आज आहे ना त्या दोघांना आहे ना सोबत फिरताना बघितलंय भाऊ मी. इतके दिवस ऐकत होतो आज डोळ्यांनी बघितलं स्वतःच्या. भाऊ 2 वर्ष झालं मी ज्या पोरीसोबत फिरतोय का आज त्या पोरीला घेऊन फिरतोय. अरे भाऊ पोरीने धोका दिला ठीक आहे पण सुम्या तर आपला मित्र आहे ना. भाऊ तो माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन फिरतोय. अरे तुम्ही दोघं काय दारू पिऊन आलाय काय? तुम्ही तर कधी दारू पित नाही ना? नाही भाऊ जिंदगीत आज पहिल्यांदा पिलोय. काय पण होऊ दे भाऊ त्याला आज मारूनच टाकतो का नाही बघ. आणि त्या पोराला मारून काय मिळणार आहे रे तुला? तुझ्या गर्लफ्रेंडनी पण तुला धोका दिलाय ना? नाही भाऊ माझं लय प्रेम आहे तिच्यावर. मी तिला नाही ना मारू शकत. अरे प्रेम काय नाही तुझं. त्या पोरीने पार येडा करून टाकलाय तुला. अरे तिचं जर तुझ्यावर प्रेम असतं ना तर तिने तुला धोका नसता दिला आणि तू चाललाय त्या पोराला मारायला. भाऊ मी याला किती वेळा समजवलंय ती पोरगी कॉलेजमध्ये दुसऱ्यावर हिंडायची. आता त्या सुम्याला बी अडा केलाय आणि ह्यो चाललाय त्याला मारायला. अरे मित्रा थोडासा शांत डोक्याने विचार करणार आहो. आणि तुला काय वाटतं रे? तू त्या पोराला मारलं म्हणून ती पोरगी तुझ्याकडे येईल का? अरे तू त्या पोराला मारशील आणि जेलमध्ये जाशील आणि ती पोरगी माझ्या घराला इकडे मोकळी आणि फरक कोणाला पडेल माहिती का? अरे तुझ्या आई बापाला फरक पडेल. अरे मित्रा तुमच्या आजकालच्या पिढीचा आहे ना हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हेच कळत नाही की प्रेम करायचं कुणावर. आणि त्या पोरीने तुला का धोका दिला माहिती का? कारण तिला आहे ना तुझ्यापेक्षा भारी भेटलाय आणि ती त्या पोरावर पण कायम नाही राहणार. लक्षात ठेव. उद्या तिला अजून चांगला भेटला ना ती ह्याला पण 100% धोका देणार. आणि तू असल्या छपरी पोरीसाठी स्वतःचं आयुष्य खराब करून घेतोय. अरे लाज वाटली पाहिजे तुला. अरे जसा त्या पोरीचा विचार करतोय ना तसं आहे ना थोडा तुझ्या आई बापाचा पण विचार कर. तू त्या पोराला मारून उद्या जेलमध्ये गेला ना तर फरक तुझ्या आई बापाला पडेल. त्या पोरीला काही घंटा फरक पडणार नाही. लक्षात ठेव. आता ऐक ना जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. आता ती पोरगी तुझ्या आयुष्यातून निघून गेली ना लय चांगलं झालंय. आता काय कर माहितीये का? चांगला कुठंतरी जॉब बघ आणि चांगला काम धंदा कर आणि पैसे कमव. आणि त्या पोरीने जे तुझ्याबरोबर केलंय ना ते तिचे कर्म आज ना उद्या तिला फेडावंच लागतील. कारण कर्म कधी चुकत नसतात. लक्षात ठेव. बरोबर बोलला भाऊ तू. आजपासून सोडून दिला तिचा विषय.